आई बापांची परी मुलगी जन्माला येते धनाची पेटी म्हणून आणि सगळ्या कुटुंबाला आई वडिलांना अनुभवांची श्रीमंती देऊन जाते. तिचा भातुकलीचा खेळ, तिच्या बाललीला यामध्ये सगळ्या संस्काराचं प्रतिबिंब उमटतं. अशी ही मुलगी कधी मोठी होते आणि लग्नाची होते कळतच नाही. आणि मग लक्षात येतं हिच्या बाललीला आणि हिच्या भातुकलीचा खेळ, हिचे शाळा कॉलेज यामध्ये दिवस कसे भरकन उडून गेले ते. मुलगी म्हणजे आईबाबांची परीच. बेटी धनाची पेटी म्हणतात. मुलगी जन्मते आणि सगळ्या कुटुंबाला अनुभवाची श्रीमंती देते. लहान असतानाच्या तिच्या बाललीला आपल्याला सुखावतात. तिच्या भातुकलीच्या खेळात आईचं प्रतिबिंब उमटतं. अशी ही मुलगी बघता बघता मोठी होत जाते. एक दिवस ती उपवर झाल्याचं घरच्यांच्या लक्षात येतं आणि मग पुढचा प्रवास तिचा सुरू होतो. आज माझी भाची, बहिणीची मुलगी, म्हणजे खरं तर माझी लेकच अनुजा, अशीच आमच्या डोळ्यादेखत मोठी झाली. तिचं लग्न ठरलं, साखरपुडा झाला. आता लग्न झाल्यानंतर ती सासरी जाणार म्हणून तिचं केळवण करायचं ठरवलं आणि आज ती या केळवणासाठी घरात येतीये. आलीच. ये ग ये अनुजा, तुझं प्रेमपूर्वक स्वागत आहे या घरात. बघ, तुझ्या स्वागतासाठी सारं घर सजलंय. रांगोळ्या, फुलांचं डेकोरेशन. कसं वाटतंय ग? आवडलं? ये आत आलीयस, आधी देवघरात जाऊन देवाला नमस्कार करून घे, म्हणजे मग मामी तुझे औक्षण करील. औक्षण करून पेढ्यानं तोंड गोड करेल. हे बघ, तुझं लग्न ठरलं आणि मला तुझ्या बालपणापासूनच्या एक एक गोष्टी आठवू लागल्या आणि मग मी त्या टिपून ठेवल्या. बघ बरं, या गोष्टी तुला आठवतायत का? 23 जून 1997 तुझा जन्म. मुलगी झाली, सगळ्यांना आनंद झाला. मुलगी म्हणजे काय असतं? मुलगी म्हणजे बापाच्या काळजाचा तुकडा असतो, आईच्या मायेचा पदर असतो, आजीच्या संस्काराची शिदोरी असते, आजोबांचा प्रेमळ स्पर्श असतो, भावाच्या समजूतदारीचा कट्टा असतो, कधी कधी ताईगिरीचा रट्टाही असतो. मुलगी म्हणजे देवघरातील समयी असते. अशी ही तू जेव्हा लहान होतीस तेव्हा दुडू दुडू रांगत, बाहुलीबरोबर खेळत भातुकली मांडायचीस. कितीतरी वेळ भातुकलीच्या संसारात तू रमायचीस. संकेत, तुझा दादा, तुला खूप सांभाळून घ्यायचा. पण शेवटी बहीण भावंड भांडणंही होणारच. मस्त भांडायच्यात, पण थोडा वेळ राग गेला की परत एकत्र खेळायच्यात. लहान असताना आई बाबा हेच जग असतं. तू तर फारच भाग्यवान. तुला आई बाबांसोबत मामा मामी आजी आजोबांचंही छत्र लाभलं. लहानपणापासून त्यांचं प्रेम मिळालं. बघता बघता शाळेत जायला लागलीस. घरापासून दूर नवोदयमध्ये राहून शालेय शिक्षण पूर्ण केलंस. इंजिनियरही झालीस. कॅम्पसमधून सिलेक्शन होऊन लगेच नोकरीही सुरू झाली. स्वतंत्र स्वावलंबी झालीस. नोकरीत रुळलीस. मग वर संशोधन सुरू झालं. श्रीकांतरावांची रेशीम गाठ बांधली. साखरपुडा झाला. लग्नाची तारीख जवळ आली. सगळ्यांची घाई सुरू झाली. घरचे सगळे तयारी दंग आणि तू भरतेस स्वप्नात रंग. ही सगळी घाई चालू असताना सगळी घरातली मंडळी भावनिक पातळीवर खूप डिस्टर्ब असतात. त्यात साखरपुडा, लग्नाची तयारी, मुलीची बाजू म्हणून कुठे मानपान करण्यात कुचराई होऊ नये म्हणून मनावर आलेला ताण, आर्थिक ताण, या सगळ्यामुळे खरं तर तशी दमणूकच होते. शिवाय लग्नाआधी बहिणी, मावशी, मैत्रिणी, आत्या इकडे केव्हाही ये जा करू शकते मुलगी. पण लग्नानंतर नवीन माणसात रुळण्यासाठी, नाती जोडण्यासाठी, जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी वेळ द्यावा लागतो. आणि म्हणून लग्नाआधी सगळ्यांना भेटून घ्यावं आणि या लग्नाच्या घाईतून घरच्यांनाही थोडा विसावा मिळावा. या निमित्तानं एकमेकांच्या गाठीभेटी व्हाव्या. मुलीला गोडधोड खाऊ घालावं म्हणून आपल्याकडे केळवणाचा प्रकार आहे. केळीच्या रोपाला जसं निगुतीनं जपतात ना, तशी नातीही निगुतीनं जपावी लागतात. आणि म्हणूनच
केळवणाचा आपल्याकडे संस्कार सुरू झाला. आता तू लग्नानंतर सासरी जाशील, नवीन जबाबदाऱ्या, नवीन कर्तव्य या सगळ्यात रमून जाशील. म्हणून आत्ताच तुला तुझ्या आवडीचं खाऊ घायला आहे केळवण. केळवणाच्या निमित्तानं पोटभर गप्पा मारू, घरच्यांना पण घटकाभर विसावा घेऊ देत, सगळे सहवासाचा आनंद घेऊन नात्यातला गोडवा वाढवू. ये बघ तुला काय काय आवडतंय. या सजलेल्या आणि प्रेमाने केलेल्या पदार्थांचा स्वाद कसा वाटतोय. मनसोक्त आनंद घे जेवणाचा. तुला सांगू का अनुजा, मुलगी म्हणजे अगदी धनाची पेटी असते ग. पण हे धन पैशात मोजायचं नाही बरं का. हे धन म्हणजे मुलगी सासरी स्वतःसोबत घेऊन जाते ते संस्कार, शिक्षण, प्रेम. तू ही अशीच धनवान करून टाक सासरच्यांना. तुला आणि श्रीकांतरावांना सहजीवनासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद. तुमचे विश्व हे विश्वास, आदर, प्रेम आणि आस्था यांनी सदैव परिपूर्ण असो. सहजीवनातील प्रत्येक क्षणी तुमचे प्रेम आणि विश्वास वृद्धिंगत होत राहो. सुखी रहा, आनंदी रहा.